नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेला आज कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। आरोपीच्या वयाचं कारण अडथळा ठरू न देता कोर्टानं अवघ्या 60 दिवसात या प्रकरणाचा निकाल जाहीर केलाय। यावर पीडित चिमुकलीच्या वडिलांनी आपली भूमिका मांडली आहे। मी पहिल्या दिवसापासून खरं तर सरकारला पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करत होता आणि हे सगळा तपास जो आहे ते त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत मांडायचं? सगळा तपास न्यायालयीन प्रक्रिया झाली। मी पहिल्या दिवसापासूनच सांगतोय, आपले संदीप गिल सर असतील, SP सर असतील, आपला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर विजयमाला पवार असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, त्यांनी उत्तम प्रकारे अगदी अपेक्षेप्रमाणे खूप चांगला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय। फाशीची शिक्षा झालेली आहे, होते वरच्या कोर्टामध्ये देखील हे टिकू शकतात असं वाटतं? नक्कीच टिकतील आणि नक्कीच विश्वास आहे की पुढे सगळं जसं आपल्याला अपेक्षेप्रमाणे तसंच नक्की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं 2 तारखेला जे आपण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्णत्वास येताना दिसतंय। सर, आपण जर बघितलं तर तपासाचं कमी कालावधी तपास पूर्ण केलेला आहे। कशा पद्धतीने मुद्दे मांडले म्हणजे एवढे महत्वाचे मुद्दे होते की त्याचा वयाचा विचार देखील त्या ठिकाणी केला गेला नाही। नक्कीच केला गेला नाही। सरकारने उलट असं सांगितलं की हे वय खरं लज्जास्पद आहे की ते या वयात तो हे करतोय, त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे। त्याबद्दल आम्ही नक्कीच समाजामध्ये महिला मुली सुरक्षित म्हणजे असण्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता। समाजामध्ये बेंचमार्क आहे, नक्कीच एक इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपली महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील। सर, घटना काय मला नाही नक्कीच कायद्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला जसा आज निकाल लागला तसा नक्कीच लागू शकतो। त्यामुळे सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवा आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही। घटना अत्यंत दुर्दैवी होती। आजची केस जी आहे ती जजमेंट केस खरं तर म्हणावी लागेल। संपूर्ण देशात जर इथून पुढे अशा दुर्दैवी घटना घडल्या गेल्या तर निश्चितपणे याच केसचा अधोरेखित होतील। निश्चित एक समाधान आणि न्यायव्यवस्थेवरचं समाधान वाढतंय का? नक्कीच आणि यातून आज मेसेज समाजात जातोय की न्यायव्यवस्था आपली अजून प्रबळ आहे। जर अशा प्रकारे जर गुन्हे होत असतील तर न्यायव्यवस्था कोणालाही सोडणार नाही। तर वरच्या कोर्टात देखील अशाच पद्धतीने लवकरात लवकर निकाल लागून नराधम फासावर लटकला पाहिजे अशी तुमची मागणी आहे का? येत्या काळात तुमची कायदेशीर प्रक्रिया कशी असणार आहे? नक्कीच माझी अशी मागणी असेल आणि आता तर माझं समाधान आहेच आहे, पण खरं समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल। ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याबद्दल हा आज म्हणजे आज संविधानाचा आणि भारतीय कायदे व्यवस्थेचा विषय झालेला आहे। सर हिंदी उडवून आली न्याय लागल्यामुळे आज कायद्याचा विषय झालेला आहे। अरे कुठून हवे तिकडून समोरून या ना। हे बाबा तुझं कुठले आलं का? अशा प्रकारच्या इतक्या गंभीर केसमध्ये हा 55 साक्षीदार गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी होती, तपासाची व्याप्ती मोठी होती, तरी 16 दिवसांमध्ये तपास पूर्ण करून 16 दिवसांमध्ये साक्षीदार तपास त्याला फाशी पण लागलेली आहे। त्यामुळे हा खूप जलद निकाल याला म्हणता येईल। सर आप बताइए हिंदी में बताइए। शुभम सर हिंदी एक मिनट हिंदी सर एक मिनट हिंदी वाले ऊपर ले माइक ले ऊपर ले। सर बताइए आज जो फैसला हुआ है फांसी की सजा दी है, इस पर आप क्या कहेंगे? आदिर इधर माइक इधर। बहुत समाधानकारक ये सजा हुई है और जो हम अपेक्षा कर रहे थे न्याय व्यवस्था से वो अभी पूरी हो रही है। वो तब तक पूरी होगी जब कुछ फांसी की अंमलबजावनी होगी और बहुत ज़्यादा हमको समाधान होगा। क्या कहेंगे आपको जो इसमें जो कहा गया है आप इसकी न्याय से कैसे पहले दिन से इसकी मांगनी हो रही है? हाँ, पहले दिन से पूरे समाज से फांसी की मांगनी हो रही है और इस चीज़ से हम बहुत समाधानी है।